तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड आहे माझ्यासाठी. फक्त तुमचा कारणी माझे फॉलोअर्स वाढले. थँक्यू सो मच फ्रेंड. बांगलादेशी मुलींचे काही फोटो वगैरे पिंटरेस्टवरनं घेतले आणि ते त्या अकाउंटवर पोस्ट केले. 3 मित्रांनी मिळून 4थ्या मित्राला फुल कॅटफिश केलं. मी माझ्या एक्सच्या फादरची साईन घेतलेली की ही मला परत कधी कॉल नाही करायचा, नाही माझ्या कुठल्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट करायचा. मेंटल कोणाचा बॉयफ्रेंड कोणाला आवडायचा? माझा बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडायचा. तर बाकी ज्यांना चालेल सगळ्यांना बोलण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. तर बाकी ज्यांनी पण इच्छा दाखवली आहे बोलण्याची त्यांच्यासाठी मी पैसे आणले, ठीक आहे. हां, तर आपण हे पैसे वाटायचे त्यांना, ठीक आहे. ठीक आहे, चला. कोण आहे तुमच्यापैकी ज्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे काही असं चांगला स्टोरी पण आहे, असं आहे कोणी? अच्छा, ठीक आहे. तूच आहेस मुलीने पहिल्यांदाच हात, नाही तू एक मिनिट, हाय करायला हातवर गेलास बोलण्यासाठीच ना? हा, ठीक आहे. हिला द्या माईक. हां, हाय, तुझं क्रिशा नाव आहे माझं. काय? क्रिशा. क्रिशा. क्रिशा काय अर्थ असतो या नावाचा? क्रिश. एकदा बाबा सर्कस मध्ये गेलेली, तिकडेच क्रिश झालेलं ना सुरू. एक मिनिट, असं ते नव्हतं. तू घाणेरडे विचार तुमचे. आता क्रिशा, आपलं हे जो कॉन्व्हर्सेशन आहे हे सगळं युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे याच्यासाठी? होय. ठीक आहे, ठीक आहे. हा, काय नावाचा अर्थ काय? मेसेंजर ऑफ गॉड. ओ भाई साहब, मग काय मेसेज दिलाय देवाने सांगा मला. कोणावर आलीस तू क्रिशा? एकटीच आली आहे. अच्छा, मग तू बाजूला कोण आहे? बॉडीगार्डची गरज तिला नाही, मला आहे. अच्छा, हा. क्रिशा, काय करतेस तू आयुष्यात? मी आर्टिस्ट मॅनेजर आहे. आताच इंटर्नशिप संपली, आता अजून एक इंटर्नशिप सुरू. अच्छा, हा. क्रिशा, कोणत्या आर्टिस्टला तू मॅनेज कर? आर्टिस्ट मॅनेजर आहेस ना? हो. म्हणजे हेच ना, त्यांच्या इन्क्वायरीज, त्यांचे कॉल्स, हे सगळं अटेंड करायचं. पोएट्स, फेमस पोएट्स जे आहेत. फेमस पोएट्स कोण आहेत? अमनदीप खयाल. अच्छा, तर त्याला तू मॅनेज करत होतीस? हो पण तू इंटर्न होतीस? हो. मग इंटर्न आणि ऍक्च्युअल मॅनेजर मध्ये काय डिफरन्स असतो? की त्यांना कॉफी घेऊन जाणं. तुझा काय रोल काय होता? एक्झॅक्टली काय करायची? आय यूज टू गो ऑन फील्ड वेन्यूज. मराठी, हा. सॉरी, हा. मी महाराष्ट्रीयन नाही आहे. अरे, हो. माहिती पण घ्यायच्या मला- अच्छा, पण तुला येते मराठी? हो, मला कळते. आपण बोललोय आधी पण. आपण आधी कधी? हो, मी आलेली एक शोला. हा. हो, बिग बॉसचा आधी ओ. एक मूवी प्रमोशन होता त्याच्यासाठी. ऍक्च्युली मला नाही आठवत. Of course. हा, नाही म्हणजे मला सुंदर मुली आठवतात. अच्छा, तू त्या आरपार वाल्या ऋता आलेली? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तेव्हा पण बोललेलो मी. हो. अच्छा, मग तेव्हा मला बिलकुल कोणाला आठवते चमडी लोक. अच्छा, तर क्रिशा, तू बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहेस? Yes. त्यामुळे तुला मराठी, तू आहेस काय म्हणजे ऍक्च्युली? गुजराती आहे मी. अच्छा अच्छा, हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, मग तुझा एक्झॅक्टली काय रोल? तू व्हेन्यू वर जायची हो. आणि रेकी करायची आणि त्यांना काहीतरी हवंय ते बघायची. काहीतरी हवंय म्हणजे? अरे, कॉफी, म्हणजे हेच तर मी म्हणालेलो. हो, तेच आहे. हेच Exactly काम होतं that. Yes, तुझं. yes, yes. अच्छा, मग ह्याच्यासाठी मग अभ्यासाची काय गरज आहे? तुझ्याकडे डिग्री आहे? हो, सायकॉलॉजीची. ओ वाव, काय तुला काय कळतं ह्युमन बिहेवियर बद्दल? की आपले अडल्ट बिहेवियर्स आर पार्ट ऑफ अवर चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. अच्छा, मग आता हे मी जोक्स मारतो, मग माझ्या लहानपणी काय झालं असेल? ट्रॉमटाईज झालं. काय कॉमेडी झाली लहानपणी माझ्या? ट्रॉमटाईज झालं. मी ट्रॉमटाईज होतो. हो. तुम्ही लोक का हसताय? हरामखोरानो, माझ्या आयुष्यात वाईट झालंय काहीतरी. हा, तू सांग. हा, लहानपणी माझ्यावर ट्रॉमा झालेला, मग आता माझं कोपिंग मेकॅनिझम आहे की मी जोक्स मारतो. हो, काहीतरी स्ट्रेसफुल झालं जर तुमच्या लाईफ मध्ये तर तुम्ही त्याच्यावर जोक करता. जोक करतो मी? माझं नाव पुष्कर जोग आहे? अच्छा, ठीक आहे. मग ठीक आहे सर. मी आणि समज एखादा माणूस आहे, तो खूप रडतो, मग त्याचं लहानपणीचं काय आहे? ते खूप. हा, काय? अच्छा, तू शांत बस. हा, तू सांग. हा, तर त्यांना सांगितलं नाहीये की रडण्याचं वीक असते, तर ते आर व्हेरी ओपन अँड एक्सेप्टेबल ऑफ देअर इमोशन्स. असं नाही, मग त्यांच्या लहानपणी काय झालं असेल? सपोर्टिव्ह असेल पेरेंट्स
की मग तुम्ही जे- रडू शकता, तुम्हाला रडायचं असेल तर. काही सांगितलं नाही की तुम्ही बॉय आहात, तुम्ही बॉय त्यांना माहित नाही ते बॉय आहेत, कारण घरच्यांनी त्यांना सांगितलं नाही लहानपणापासून. नो द स्टिरियोटाइप की तुम्ही बॉय आहात तर तुम्ही नको रडायचं असं. अच्छा ते नाही सांगितलं. अच्छा, पण तुला वाटतं की जे जोक्स मारतात ते ट्रॉमा मधून गेलेले आहेत, जे रडतात ते त्यांच्या घरचे चिल असतात. मला हे उलट का वाटतंय पण बरोबर ना, रडतात कोण जे म्हणजे असं नाही. मी पण रडलोय बिग बॉस मध्ये. अच्छा ठीक आहे. आणि तू काय चूप असा हा, ज्याच्याशी मी बोलतो तीच बोलणार माझी, ठीक आहे. हा, आणि तुझ्या आयुष्यात काय चाललोय सध्या? कोणी आहे तुझ्या आयुष्यामध्ये बॉयफ्रेंड वगैरे? नाही. कधी होता? हो, मग का ब्रेकअप झाला तुझा? मी सांगितलं लास्ट टाइम, पण खूप टॉक्सिक होता तो. अच्छा, आपण हे बोललोय. हो. अरे यार, मग आता दुसरं काहीतरी सांग, वेगळं बोल. म्हणजे तोच बॉयफ्रेंड नको सांगू. दुसरा बॉयफ्रेंड होता कोणी? हो, किती बॉयफ्रेंड झाले आतापर्यंत? 2. मग एवढा वेळ विचार, जेवढा तू टाइम गेला कमीत कमी तू 8 मोजलेस आज. 8 - 6 2. घरताने पण बघताना व्हिडिओ, हा हा, घरताने बघता video. गताने बघताने तू नवीन मराठी बनवतेस काय? तुझ्यामुळे मराठीला ट्रॉमा होतोय. आता मराठी रडेल. ठीक आहे ठीक आहे. हा, तर दुसरा जो होता त्याशी का ब्रेकअप झालेला? पहिल्याच तर आपण मागच्या वेळी. ए तुम्हाला काय आहे, ही लक्ष इकडे दे, नाही तर चूप बस, ठीक आहे? नाही तर बोलणारच नाही तुझ्याशी. हा आम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये आलो हा त्या पॉइंटवर त्यांनी एफर्ट टाकण्याचं बंद केलं. तर मी ओ. सांगितलं, हा, म्हणजे एकदा शॉपिंग झाली की तुम्ही ऍप डिलीटच. अच्छा, मग तुला वाईट वाटायचं, तू ब्रेकअप केलंस? मी ब्रेकअप. तू सर्वात टॉक्सिक गोष्ट तू किंवा त्याने काय केलेली रिलेशनशिप मध्ये? मला ओरडायचो. ओरडायचो? हा, मला खूप वाईट वाटतं हा तुझ्यासाठी. का तुला ओरडायचो? टेक्स्टवर जर आणि ती मेसेज काय बोलायची? टेक्स्टवर ओरडायचो, ऑडिओ नोट पाठवून. कसा ओरडायचा तुला? जर मी तुझं नाव काय? क्रिशा होतं ना? मी क्रिशा बनते आणि तू तो बॉयफ्रेंड आहे, ठीक आहे? हो. तर आपण कॉलवर व्हायचं. कॉलवर. कॉलर, हा मग ठीक आहे, तू मला कॉल कर. हा, हो. काही गुजराती नाही, आपण मराठी. हा, ट्रिंग ट्रिंग. हॅलो हाय, हाय. काय करतोयस? मी काय नाही, इकडेच आहे. तू कशाला टेक्स्टवर मिसअंडरस्टँडिंग मध्ये हे करते, रडायला बसते असंच? तुला कळत नाही का मी टेक्स्टवर काय सांगते अरे मला ते? कळतं. पण तू असं का वागते? तू गणपतीचा पहिला दिवस आहे, कशाला भांडण करायचंय तुला? मग विसर्जन नंतर करूया का? सर्वात गोष्टी भांडण करायचंय तुला, कशाला करायचंय? कारण मला लहानपणापासूनचा ट्रॉमा आहे. माझ्या आई बाबांनी सांगितलंच नाही मी मुलगा आहे. हा, माझा ट्रॉमा काढतेस? छान छान. तुझ्याकडे काही स्टोरी होती, तू काहीतरी म्हणत होतीस ना, तुला काही सांगायचं होतं असं? नाही, मला फक्त तुम्हाला थँक्यू सांगायचं. Oh, तुम्ही wow. तुमच्यासाठीच आली आहे, तुम्हाला भेटायला आली आहे. थँक्स यार क्रिशा, तू मला भेटण्यासाठीच आलीस? हो. अच्छा, मग तू हिंदी शो मध्ये यायचं ना? तू मराठी मध्ये, म्हणजे तुला मराठी जास्त बेटर वाटते? हो, मला कळते ना मराठी. हा, हो. तुला कळते पण मराठीला तू कळत नाहीयेस. आणि आणि तो हा तू कोणीच नाही. आणि आज ऑफिस होतं? नाही, आज मी का- अजून नवीन इंटर्नशिप शोधते, तर मला आता भेट आणि तू मला तुला पाहून असं वाटतं की तू कॉन्टेंट क्रिएटर पण, तुझं अकाउंट हो. पब्लिक आहे ना? तू आणि- फेमस होण्यासाठी आलीस. झाली. मी लास्ट शो वरून मी फेमस झाली. किती फॉलोअर्स वाढले तुझे? 20-30,000 फॉलोअर्स वाढले माझे. तुमच्या असं नीट बोल एक. आणि माझा ट्रॉमा काढत होतेस? बोल की मी मेसेंजर ऑफ गॉड आहे तुझ्यासाठी. तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड आहे माझ्यासाठी. फक्त तुमचा कारणी माझे फॉलोअर्स वाढले. थँक्यू सो मच प्रणीत. आता मी काय करणार? जो प्रश्न मी विचारला तो कापणार आणि हे सगळं टाकणार तिकडे. तर तुझे 0 फॉलोअर्स होते, सगळे 20-30 हजार झाले. 2,500 होते, आता मी 31,000.200. तुला काय वाटतं या कॉन्व्हर्सेशन नंतर किती होतील? मला हो 60,000 मी हो टार्गेट करून आलीस. आणि तू म्हणाली तू माझ्यासाठी आलीस, तू स्वतःसाठी आलीस, तू फक्त स्वतःचा विचार करतेस. गणपतीचा पहिला दिवस आहे आज. अच्छा, पण तुला एक मिनिट, तुला खूप फॉलोअर्स वाढवायचे ना, तर तुला काहीतरी द्यावं लागेल या व्हिडिओसाठी. काय पैसे देऊन कसे वाढणार? एक मिनिट,
असं काहीतरी तुला आन्सर द्यावं लागेल ज्याच्याने लोक पाहतील हा व्हिडिओ. काय ब्रेकिंग न्यूज, बरोबर. हा, छान. असं काय तुला काय वाटतं की मुलं कोणती गोष्ट बेटर होऊ शकतात? मुलांमध्ये हा, बॉईज. हो, आफ्टर शॉपिंग डू नॉट डिलीट दी ॲप. कीप काय कीप पुटिंग एफर्ट्स टाकायचे. असं ती तुझी आहे तर पण तुम्ही एफर्ट्स ती टाकायचे. तुझी आहे तरी, हो, आणि जर त्याची तशी तुझी खूप असतील तर? काही काही लोक विंडो शॉपिंग करत राहतात. ते नाही करायचं. ते नाही करायचं. नाही. तुझ्या बॉयफ्रेंडने कधी चीट केलंय? नाही. कधी तू केलंयस? नाही. तुझ्या बॉयफ्रेंड कधी तुला महागडं गिफ्ट दिलंय? हो, काय? विक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम. तुम्ही हरामखोरांनो, विक्टोरिया सिक्रेट म्हटलं तुला ऑलमोस्ट 1 लाख फॉलोअर्स झालेले तुझे. परफ्यूम म्हणालीस ना, परत 60,000वर आलीस. आम्ही काय करणार? परफ्यूम बीप करणार. लोकांना वाटतं, हो ही काय काय घेते. विक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम पण येतो. हो, खूप छान. गरिबांना, तुम्हाला झुडिओवाल्यांना कसं माहिती आहे ती म्हणे झुडिओ नाही, मॅक्स मध्ये शॉपिंग करते मी. छान छान, ठीक आहे. हा, एकदा टाळ्या वाजायची आणि सगळ्यांनी. कोणाला विचारू आपण? मागच्या, सर्वात मागच्याला विचारू. मित्रा, स्पेक्स मध्ये जो आहे मागे, हा मित्र, तुला काय वाटतं आपण क्रिशोला पैसे दिले पाहिजे? हो, विचारलं तुम्हाला मी, त्याला विचारलं मी. हा, का रे, काय वाटतं? म्हणजे ठीक आहे, तुझा निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पण का असं वाटलं तुला की का नाही दिले? हा, काय 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 ऑलरेडी फॉलोअर्स मिळतात, मग नाही दिले पाहिजे. तूच माझा भाऊ आहेस, थँक्यू. ठीक आहे, पण असं आपण नाही करायचं, ठीक आहे? तर पण जेवढा चांगला निर्णय तू घेतला, हे 500 तू घे. आता मला कळलं या शोचा फॉर्मॅट. आता मी कोणाला विचारणार, त्यांना पैसे दिले ते म्हणणार नाही. पण मी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली आहे, याच्यानंतर मी कोणालाच नाही. छान छान, ठीक आहे. अजून सॉरी हा, त्याला नाही दिलं. हा, तुला असं वाईट वाटतंय तर तू रडू शकतेस, कारण तर तू बॉय पण नाहीयेस. ट्रॉमा, कळलं. तुम्ही तिघी एकत्र आल्या आणि तुम्ही तिघी, त्या वाटतंय मला अशा भांडखोर वाढल्या तुम्ही. अरे तुम्हा तिघांशी बोलू शकतो आपण? हा, यांना द्या माईक द्या. आज आपण फक्त बायकांशीच बोलू. तुम्ही बाई आहात की मुलगी आहात? मधलीला तोडला, म्हणजे ही बाई आहे, ही चाळीत राहते, तिचं लग्न झालं म्हणून ती बाई झाली, आणि तुम्हाला कोणी भेटत पण नाहीये. अच्छा, तुमचं नाही होते लग्न? करायचं नाही एवढं लवकर. अच्छा, नाही ठीक आहे. असं ते अंगूर खट्टे वाटते तुमच्याकडे. हा, ठीक आहे. जी सुंदर आहे त्यांनी माईक घ्या. आता तिघी भांडते आपल्याला, आता माईक वापरणारच कोण? छान. हॅलो, हाय. काय नाव आहे तुझं? कोमल. हे जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे, हे युट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे याच्यासाठी? ठीक आहे. कोमल कोण? काय पण विचारू नकोस. तू काय पण सांगू नकोस ना, तुझ्या कंट्रोल असला पाहिजे ना तुझ्यामध्ये. मी तर ट्राय करेन काढण्यासाठी. अरे म्हणजे हे काय कॉन्टेंटची गोष्ट चालली आहे. तुम्ही काय करता? सपोर्ट करतो. हा, तुझं लग्न झालं ना, तू सपोर्टच करू शकतेस. हा, कोमल काय करतेस तू आयुष्यात? सध्या काहीच नाही. अच्छा, रिकाम टेकडी आहेस? मास्टर झालं, जॉब शोधते. मास्टर म्हणजे MBA केलंस तू? MCA काय असतं? कम्प्युटर ऍप्लिकेशन. आणि त्यानंतर जॉब कॉलेजमध्ये नव्हता? नाही ना. ठीक आहे, एकदम सॅडच झाली. अच्छा, ठीक आहे यार. मेल, आता तू लिंक्डइन वगैरेवर शोधतेस जॉब? दिलेस इंटरव्ह्यू? हो. आणि मग किती इंटरव्ह्यू दिलेस ह्याच्यानंतर? अच्छा, थोडं तुला जोरात बोलावं लागेल, ठीक आहे? कारण आम्हाला हे युट्यूबवर टाकायचं ना, असं विस्पर चॅलेंज नाहीये हे. कदाचित कोणी HR ऐकेल हे, मग तुला बोलेल की ना आपण असं. कोणी आहे तुमच्यापैकी HR इकडे? ओ, नेहमी. अच्छा. तुला किती रुपयाची पॅकेज म्हणजे सॅलरी मिळाली तर तू एकदम खुश होशील? स्टार्टिंगला 4-5 lakhs. स्टार्टिंग एवढं पर मंथ? नाही. LPA. हा, ठीक आहे. मागचे असे झाले, अरे आजोबांची जमीन विकून तेवढे पैसे नाही आले. 4-5 लाख. कुठे राहतेस तू कोमल? अच्छा, छान. आणि तुम्ही सगळे राहता? ते तुमचं तशी बिल्डिंग आहे ती अशी संडास कोपऱ्यात असते? अरे ते असं जरा संडास.
छोटे रूम्स आहेत छोटे रूम्स आहेत ना बट सगळं आतमध्येच आहे. सगळं आतमध्ये. बाहेर जावं नाही हा, लागत. हो छान छान. म्हणून तू 4-5 लाख बोलली जास्त पैसे आज ठेवणार तरी कुठे ना हा, कपाट लहान आहे. कपाट पण खूपच एक काम करेल. घे प्लीज आज दाल खिचडी खा. एवढं पण लहान नाही. सॉरी 500 रुपये गेले. अरे तुझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे कोमल? आहे तो पोहाच आम्हाला कळलेला नाही सांगायचं तुला युट्यूब साठी पण आम्हाला कळलंय. ठीक आहे तुझ्या पुरतीच ठेव. काय माझ्यापुरतंच ठेव. कसं काय हा कॅमेरा आम्ही काय हलवायला लावलाय इकडे आता माझ्यापुरतंच ठेव. आणि आरामखोर पण जाऊन घरी सांगतील की लोक फिरतील ए कोमलचा बॉयफ्रेंड आहे आणि जॉब पण नाही त्याकडे. अच्छा आणि तुम्ही तिघे मैत्रिणी कधी लहानपणीपासून खूप आहे? लहानपणापासून. अच्छा कधी तुम्ही कांड वगैरे केलंय एकत्र असं काय केलंय कांड आता ते कसं सांगणार असं तू सांग. विचार मग आम्ही सांगतो. हा तुम्ही तिघींनी कधी एकाच मुलाला डेट केलंय? नाही तुम्ही दोघांनी केलंय? तुम्ही दोघांनी केलंय? याच्यानंतर येऊ आपण या एपिसोडवर. हा मग काय कांड केलंय तुम्ही सांगा ना आम्हाला. कधी बघ गेली तुझी वाट तर तुझी लागणारच आहे. ठीक आहे एकदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी की मी हा धाडसी निर्णय घेतला. ठीक आहे कोणाला तरी विचारतो मी. ठीक आहे फॉर्मॅलिटी तर आपण करणार. ठीक आहे मित्रा तू सांग तुला काय वाटतं यांना पैसे दिले पाहिजे? 1000 घे म्हणलं. हा तू काय वाटतं तुला नाही दिले पाहिजे का रे? मजा नाही आली तुला? मजाच घ्यायला आले ना तुम्ही लोक. ठीक आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. ठीक आहे पण मी तुला पण नाही देणार. आता मी प्रेडिक्टेबल होईल ना मी सगळ्यांना पैसे वाटत जाईल. ठीक आहे हा ठीक आहे आपण त्या भाऊशी बोलू. ठीक आहे त्याच्यावरून तू जेवढा आनंदी वाटतोय मला त्यावरून मला खूप होप्स आहेत. हाय भाऊ काय नाव आहे तुझं? आदित्य तू याचा ही सगळं कॉन्टेंट युट्यूब इंस्टाग्राम सगळे जाणार आहे तुझी कन्सेंट आहे? ठीक आहे आणि तुझा बिल्डर टाईप वाटतोयस. एक तर तू बिल्डर वाटतोयस किंवा तू पॉवर लिफ्टर. का तुम्हाला मला जोक्स कळत नाही का? एवढा चांगला जोक होता यार फक्त लोकांना कळला. ठीक आहे हा पॉवर लिफ्टर आहेस तू. किती वेट उचलतोस? मी एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे. ओ वाव. आणि सॉरी आणि आम्ही तुझी तुलना ठीक आहे चालेल. सरळ CST वाल्यांची केली. हे तुम्हाला काय कळलं? आलोय पण लांबून ना उरणवरून. अच्छा उरणचं आहे. अरे छान. मग तू किती वेट उचललेलास तेव्हा जेव्हा एशियन्सला होतो तेव्हा 257 kg स्क्वॉट्स, हा. बेंच 142 आणि डेडलिफ्ट 250. एक नंबर. ठीक आहे चालू आहे आपली आणि ट्रेनिंग. मग तू असं इंजेक्शन वगैरे पण घेतो? नाही अजिबात नाही. वाटतं मला कसं वाटेल पण रामखोरांनो मी हे सगळं करू आता की दाखव. ट्रेंडिंग चालू आहे ना आता. नको ट्रेंड एवढं नाही व्हायचंय. पण मग तू ते पोज वगैरे पण करतोस? नाही फक्त तू पॉवर लिफ्टिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग. अच्छा आणि मग ही मोटिवेशन कुठून आलं म्हणजे हे कसं डिसाईड केलंस तू? मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो खारघरलाच अरे बाजूला छान. तर माईक जवळ ठेव. मी जेव्हा स्पोर्ट्स डिरेक्टर होतो तेव्हा पॉवर स्पोर्ट्स डिरेक्टर होता? काउन्सिल कडक. हा तर मग पॉवर लिफ्टिंग आम्ही जिम मध्ये हेवी वेट्स वगैरे उचलायचो. मग सरांनी सांगितलं की तू ट्राय कर. तर मी खेळायला गेलो तेव्हा पॉवर लिफ्टिंग समजला. मला उरणला शो करायचा. मी जागा देईल तुला. नाही त्यांनी काय केलं तुला माहितच नाहीये. ते तुझ्या भावनांशी खेळतायत. ए तू चुप बसा. तू सांग. तर मग तेव्हा मी पोडियम फिनिश केला नव्हता. बट मी पोडियम फिनिश म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड. ओ अच्छा हा ते. तर मी तेव्हा ठरवलं की तुम्हाला काय का मग ते बोलतोय उचलून फेकेल तो तुम्हाला. तू किती आहेस? 50 किलोची पण नाही आहेस. तू 250 उचलतो. या तिघी नाही एकत्र उचलशील? हा बोललेला. करूया तुला उचले मला. नंतर पोचू. नाही आता नंतर का? नंतर तुला काय वाटतं मी घरी घेऊन जातो काय? तुला आता आता उचल ये.
रुका एकदा ए मेसेंजर ऑफ गॉड, देवाला सांग माझी काळजी घ्यायला. तर मग तुला कन्सर्न आहे ना, मी तुला कन्सेंट कन्सॉल. काय करायचं आपण, तू मला काय तू सांग, तुला कसं म्हणजे एक कैसे उठाने बोलू. हा हा तसं जॉन सीना उचलायचा ना, जॉन सीना खांद्यावरती तसं घे, पण FI नाही द्यायचा नंतर. नाही, नाही, नाही. ठीक आहे हा. काय काय वरती रॉक बॉटम तुम्ही चालेल ना. हा मला उचल आणि स्कॉट मार. हाईट नाही. नाही नाही, अरे काय दहीहंडी थोडी करायची. अरे मी असं झोपतो ना तुझ्यावर. अरे अरे झोपतो म्हणजे असं आरामखोर आहे ते रे. आता एक किस करूनच टाक. अरे खांद्यावर कसा घेशील, वरती लागेल ना. मी काय म्हणतो, तू एक मिनिट, मी दाखवतो तुला. तू असा राहा आणि मी असं जो खांद्यावर करतो, मग तू स्कॉट्स मार. हा त्याचा उभा झाला. तुला तरी कसं काय मी म्हणजे आपल्याला कधी उचलणार आहे. कडा कडा एकदा डाय होता सगळ्यांनी. काय काय करावं लागतं यार. ठीक आहे, कोणाला विचारू आपण, मुलीला विचारू. ठीक आहे, कोणाला कोण. हा तू सांग, तुला काय वाटतं, याला आपण पैसे दिले पाहिजे. नाही तू मुलीला, मुलगी तुझं जेंडर काय आहे तुझं. तू मरून. हा तू नाही का 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 तुला उचलायला सांगू. नाही नाही नाही. तिकडे घाबरलं. नाही नाही, मी फक्त 250 किलो उचलू शकतो. अरे प्रणित स्टोरी पण आहे आपल्या इथे, भारी आहे. स्टोरी पण आहे. अरे ठीक आहे ठीक आहे, सांग काय स्टोरी आहे तुझ्याकडे. तर माईक जवळ ठेव आणि कॉन्स्टंट ठेव या डिस्टन्सवर. एक अशी स्टोरी आहे, म्हणजे आय डोंट नो की बाकी लोकांनी केली असेल नसेल. मी माझ्या एक्सच्या फादरची साईन घेतलेली की ही मला परत कधी कॉल नाही करायचा, नाही माझ्या कुठल्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट करायचा. हे कोणीच नाही केलं. सो मी सांगतो, माझा लास्ट 2022 मध्ये वगैरे ब्रेकअप झाला असेल. तर लॉकडाऊनच्या नंतर. तर मग तेव्हा ती माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं आणि टाइम नाही डायरेक्ट, बहिणीचं लग्न आहे तुला कोण टाइम देईल. तुझा टाइम नव्हता ते. सो बेसिकली मी तिला बोललो की तू तुझ्या फ्युचर बद्दल विचार कर, मी माझे डिफरंट गोल्स आहेत लाईफ मध्ये. तर मग ब्रेकअप केला त्यानंतर. अरे गोल्स म्हणजे गोल्स, गोल नाही. ठीक आहे. हा मग तर मग त्यानंतर मला फ्रेंड्स थ्रू समजलं की हिचा 1 महिन्या अगोदरपासून बॉयफ्रेंड आहे. चीट करत होती ती. हा. तर मग मी काय कॉन्टॅक्ट नाही केला. त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी ती आली बोलायला. तर मी बोललो काय झालं म्हणजे असं वगैरे. तर ती बोलते की नाही माझा बॉयफ्रेंड मला त्रास देतो. मी बोललो त्याच्याशी बोल, माझा काय घेणं नाही. ती मध्येच बोलायची त्याच्याशी, खोटं बोलून माझ्याशी वगैरे. की एकदा मी तुझ्या शोच्या वेळी येत होतो तेव्हा चूप बसा पिल्लेचं होतं तेव्हा सांगते MCA. मग ते झाला, त्यांचा ब्रेकअप झाला का काय मला माहित नाही. त्यानंतर 1 महिन्यांनी ती बाबा आले. नाही तिचे बाबा म्हणजे असे एक माझ्याबद्दल त्यांना रिस्पेक्ट होती, मी त्यांना भेटलेलो म्हणून म्युच्युअल रिस्पेक्ट होती. तर मग मी काय झालं, मी तिला ब्लॉक केलं सगळ्याकडून. काय काय केलं, काय चाललंय यार. तुम्ही लोक त्याच्या स्टोरीमध्ये इंटरेस्टेडच नाही आहात. तुम्ही फक्त बोल एकदा, आम्ही रेडी आहोत. सगळे थांबले, सगळीकडे. आपण जरा ही स्टोरी लवकर संपली कारण तिला आता जाऊन जॉब पण शोधायचा आहे ना. मग काय झालं, मग मी तिच्या पप्पांना कॉल केला की काका, बेसिकली तिने मला ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये शिव्या घातलेला. तर मला प्रूफ भेटला, मी काकांना पाठवले. तर मी काकांना बोललो की
मी बरं आता माझी मावशी पोलीस असंच खोटं सांगितलं की पोलीसमध्ये आहे, मी आता हिच्यावर मेंटल हॅरेसमेंटची केस टाकतो. हा नाहीतर एकतर तुम्ही तिला शांत करा. शांत करा. कुत्री होती ती पिसाळलेली. पण तू पिसाळलेली बोलू नकोस. उगाच आरामखोर असतील. मग त्यानंतर मग ती काकांना मी डायरेक्ट बोललो की माझ्या मावशीने सांगितलंय एक लेटर लिहा की ही माझ्या फ्रेंड्सला फॅमिलीला कॉन्टॅक्ट करणार नाही याच्या पुढे आणि मला कधी त्रास देणार. ती त्याच्यावर तिच्या पप्पांची साईन आणि तिची साईन. वाव मेंटल आता वाटतंय ना जेव्हा मला उचललेलं तिकडेच संपवलं पाहिजे होतं. ठीक आहे काय ती म्हणते मी बरोबर बोललेली नको देऊच पाहिजे. ठीक आहे पण या स्टोरीसाठी काय वाटतं तुला? आदित्य उचलला म्हणून दिलं पाहिजे. उचलल्यासाठी दिले पाहिजे. किती दिले पाहिजे? 500 1000 ठीक आहे. 2 वेळा उचलला 1000 द्या. ठीक आहे. थंबनेल भेटेल ना उचललेलं. थंबनेल तीच असेल. वा कडक काय त्याला थंबनेल पाहिजे बाबा. थंबनेलच्या खाली तिच्या बाबांची सही. 12 अरे पण आमच्या इथे बोलतातच तसा. ए बघ काय भाषेचा पर्पज. तुला समजला ना भाऊ. भावना इम्पॉर्टंट आहेत कळतंय. ठीक आहे छान. आपण आता तुमच्याशी बोलूया. हा तुमचं जाणार युट्यूबवर चालेल ना तुम्हाला? हा द्या यांना माहिती. तुम्हाला पण चालेल. तुम्ही तर लहान वाटतंय मला. किती वर्षाचे आहे? ठीक आहे याच्यानंतर बघू. हा काय नाव आहे तुझं? सरिषा. अरे भाई क्या ये कैमरा में क्या? सरिषा. सरिषा. अच्छा ये सब मराठी. हा या सगळ्या गोष्टी नाही हो आधी नाही. आधी मला बोल. या सगळ्या गोष्टी आपल्या युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहेत. तुझी कन्सेंट आहे. ठीक आहे. काय नाव आहे तुझं? सरिषा. काय अर्थ असतो याचा? असतो मला माहित नाही. आपण असतो तर आम्हाला पण माहिती आहे. काय तुला नाही नावाचा अर्थ नाही नाही, कधी सर्च नाही काय असतं आणि नाही असतं ते ना. नाही. हा ठीक आहे. तुम्ही तिघी फ्रेंड्स आहात? चौघे. चौघी कोण बोलला? अच्छा ठीक आहे. कसे तुम्ही चौघे कसे फ्रेंड? लहानपणापासून. लहानपणी कुठे राहता तुम्ही? अच्छा एकाच एरियामध्ये राहता. हो. अच्छा आणि हिचं काय ते तू सांगत होतीस ना तू? नाही सांग काय होतं सीन. कोणाचा बॉयफ्रेंड कोणाला आवडायचा? माझा बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडायचा. तुझ्या बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडायचा? नाही माझ्या बॉयफ्रेंडला ही आवडायची. एक्स. एक्स हा. म्हणजे आता तो नाहीये तुझा? नाही. आता तीच आहे. नाही कोणाचा नाहीये. अच्छा आता तो चौथीचा आहे. फोटो ही नाही तो माझ्या बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडत म्हणून आता तो ह्याचा बॉयफ्रेंड आहे. अच्छा नाही. आणि मग तुला हे कळलं कसं की तिला त्याला त्यांनीच सांगितलं काय बोलला तो? की मला अभी मेरे को तेरी दोस्त पसंद है. आणि तुम्ही डेट करत होता तेव्हा? नाही. ब्रेकअप झालेला तुमचा? हो. मग तर ठीक आहे ना. नाही. काय प्रॉब्लेम आहे? चॅप्टर क्लोज झालेला ना. एक मिनिट तुमचा ब्रेकअप फ्रेंड मध्ये नसतं ना. कसं नसतं? फ्रेंडशिप मध्ये. एक मिनिट तू कुछ कुछ होता है पाहिलंस? हो. मग आवडलेली मूवी? नाही. तुझ्या आयुष्यावर बनली म्हणून. पर्सनल एक्सपिरियन्स. आपण जेव्हा तू तुला बोलला असं की मला हिचं नाव काय? आर्या आवडते. मग तू काय बोललीस तिला त्याला? खरं सांग. हिला माहिती आहे खरं तू काय बोललीस? हिच्या रिॲक्शनने मला कळणार आहे. ही काय बोललेलीस? नाही काय बोलली ना. ए यार काय आहे फालतूगिरी यार. सरिषा यार. ओ. अच्छा मी तुझं नाव घेतलं खुश झालीस तू. पण मला ही आवडते. मला पण नाही सांग ना काय सीन काय बोललेली? काय बोलली नव्हती. आता ह्याच्यावर काय बोलू मी. ब्लॉक केलं त्याला. अच्छा तू चॅटवर बोलला? हो. अच्छा आणि तू आर्या तुझ्याशी बोलला मग तो? हो. माहित दे. हा अच्छा ही हा दे. हाय आर्या. हे सगळं आपलं कॉन्व्हर्सेशन युट्यूब इंस्टाग्राम सगळे जाणार आहे. तुला चालेल? हा ठीक आहे. खरं सांग काय मेसेज आला त्याचा तुला? मला नाही आला. मग म्हणजे मला त्यांनी थ्रू अ फ्रेंड माईक जवळ ठेव. हा थ्रू अ फ्रेंड मला त्यांनी सांगितलं. हा आणि मग तुला काय वाटलं तेव्हा तू ही इन्फो तिला सांगितलं अजून काय. नाही
अच्छा, तुला तो नाही आवडायचा. नाही. अच्छा, काय काय शी, काय तुम्ही लोक कसे आहात यार. शी, किती वर्षाचे आहात तुम्ही मी 20 आहे. आणि अशी तुमची विचारसरणी आहे. तो नव्हता चांगला. मग तुला कोण चांगला वाटतं? तुझा बॉयफ्रेंड राहिलाय कधी? नाही. तुम्ही लोकांचं काय चाललंय तरी काय. याच्याशी हा कसा वाटतो तुला? अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे त्यात? लहानपणीचा मित्र आहे. मग चांगलं ना, लहानपणीपासून ओळखतेस तू त्याला. हो. नको का आणि तोंड का बनवतेस तू असं कशी नकोस. जा, हा तुला म्हणाला की मी तुला डेटवर घेऊन जातो, तू काय म्हणशील त्याला? नाही. शी, तुझा बॉयफ्रेंड पण तुला तेच म्हणालेला की शी ती चांगली आर्या हा चांगली आहे. अच्छा अच्छा, तुला ट्रॉमा आहे त्या गोष्टीचा. हा, ए डॉक्टर, पेशंट मिळाले आपल्याला. एक थँक्यू. ओव्हर ऍक्टिंग केली म्हणतात. ठीक आहे, कोणाकडे काही आहे तुमच्यापैकी? ए हा, याच्याकडे काहीतरी होतं, बघूया. ठीक आहे, पटापट सांग तू. 1 मिनिट आहे तुझ्याकडे. ओके ओके. माझे आम्ही 4 फ्रेंड्स होतो. ओके, तर आम्ही 3 फ्रेंड्स मिळून एक अकाउंट बनवलं आणि ते बांगलादेशी मुलींचे लाईक फोटो वगैरे पिंटरेस्टवरनं घेतले आणि ते त्या अकाउंटवर पोस्ट केले, फॉलोअर्स विकत घेतले आणि मी तीन मित्रांनी मिळून 4थ्या मित्राला फुल कॅटफिश केलं. ते पण लाईक विदिन 7 days त्याला फुल कॅटफिश केलं. म्हणजे तुम्ही अशी चॅट करायचा मुलगी बनून? हा, आम्ही मुलगी म्हणून आणि 3 वेगवेगळे चॅट करायचो. एक मुलगा त्याच्यासोबत फ्लर्ट करायचा, एक त्याचा मारायचा आणि एक त्यानंतर त्याला चॅलेंजेस द्यायचा की तू तुझ्या अकाउंटचं नाव चेंज कर. सो तो थोडा आहे. सो त्याला आम्ही बोललेलो की तुझं अकाउंट जे आहे ना ते हिप्पो त्याचं नाव असं कर. तर असं करून आम्ही त्याला फुल येडा बनवलेला. तो राहतो कलिनाला आणि तो लाईक जेव्हा त्या मुलीचे चॅट्स यायचे ना, तो मला फोन करायचा की अरे मी हिला काय टेक्स्ट करू परत. आणि तू चॅट करायचा? हा, मी स्पीकरवर फोन ठेवायचो आणि मी चॅट करायचो. आणि त्याला मी इतकं बनवलं की त्याला मी बोललो की आपल्याला भेटायचं आहे, पण आता भेटणार कसं. असा तो कलिनाला राहतो, तो आम्हाला पार्लेला भेटतो. तर आम्ही त्याला बोलायचो की लांब बनवूया. त्याला आम्ही बोललो आम्हाला स्पेसिफिकली मुंबई सेंट्रलच्या मॅगडीमध्ये भेट. मॅगडी? हा. आणि आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन जागा आहे मुंबई मॅगडी. हा, आणि तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन तो फुल भडकला. त्याने बोलला अच्छा, तुम्ही तिकडे त्याला बोलवलं ते मुलगी बनून? हा. आणि मग तुम्ही स्वतःच गेले? आम्ही तिकडे जे मागे मागे गेलो आणि मग त्याने लाईक बोलला की मी पोरांना बिरांना बोलवतोय माझ्या, तुम्हाला मारायला बिरायला. हा, मग मारलं त्याने तुम्हाला? नाही, आम्ही त्याकडे भीक मागली. एवढी रिस्पेक्ट आलेली आमच्याकडे किंवा आम्ही त्याला बोलतो. मग काय झालं? मग काय, मग आम्ही भीक मागितली ना. मग मॅगडीमध्येच भीक मागितली? बाहेर. हा, कशी काय काय बोलला असेल तू? नाही, त्याला बोललो यार सॉरी यार, प्लीज परत नाही करणार. हा, आता आहे तुम्ही फ्रेंड्स आहात? अच्छा, सही सही, छान आहे. आणि मग तुम्ही पैसे पण घेतले त्याकडून? हा, एक शॉर्मा. मॅगडीमध्ये शॉर्मा कुठे मिळाला? नाही, आम्ही त्याच्याकडनं पैसे मागितलेले की तो मला पाठव, बाहेर होत म्हणजे पोरगी म्हणून. त्याला बोललो की तू या नंबरवर पैसे पाठव सरळ. आणि तुम्ही खायचे शॉर्मा? तुम्ही किती चिंदी आहात रे. की विचार तरी थोडे मोठे ठेवायचे. 160चा होता तो शॉर्मा. जर बघ काही मागायचं होतं ना, तर व्हिक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम. तो कितीला येतो तो? 6,000. चांगली स्टोरी होती. ह्याच्यावर टाळायचा एकदा. तुला काय वाटतं, ह्याला पैसे दिले पाहिजे? आपण दिले पाहिजे ना. मला पण वाटतं ह्याला दिले पाहिजे. छान, हे घे शॉर्मा खा. हा, मॅगडीचा शॉर्मा खा. छान. कोण आहे अजून? कोणाकडे काय आहे? आता मला शकलने डिसाईड करावं लागेल. तर तू तर प्रत्येक शो मध्ये येतोस ना, ह्याला दे. ठीक आहे, आज वेळे लास्ट चान्स आहे तुझ्याकडे. ठीक आहे, काहीतरी चांगलं दिलंस तर मी पुढच्या वेळी बोलेन तुझ्याशी परत. ठीक आहे. हॅलो, हाय भाऊ. हा दर शोला येतो. ठीक आहे, आणि मी त्याला खूप शो पासून इग्नोर केलंय. तर फायनली मी निर्णय घेतलाय. इग्नोर कर, काही कर, मी येत राहणार. वाव, थँक्स यार. बिकॉज मी विथ माय फॅमिली सगळे तुझे फॅन आहेत. अरे यार, थँक्यू भाऊ, थँक्स अ लॉट. हा, काय नाव आहे भाऊ तुझं? रोहिनेश. रोहिनेश. हे सगळं कॉन्व्हर्सेशन युट्यूब, इंस्टाग्राम सगळे जाणार आहे. हो. ठीक आहे. हा, रोहिनेश, काय स्टोरी तुझ्याकडे? स्टोरी अशा तर 2 आहेत माझ्याकडे, बट जी पण सांगशील क्रिस्प सांग फक्त. ठीक आहे. एक आता माझी करंटली एक ऑफिसमध्ये गर्लफ्रेंड होती. हा, आता नाहीये. आधी इन्क्वायरी केलेली मी की ही कशी आहे, काय आहे, म्हणजे इन्क्वायरी? हा. तू HR आहेस काय? नाही तसं नाही, म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करूया. म्हणजे असंच तिथल्या ऑफिसच्या दुसऱ्या गर्ल्स ज्या आहेत त्या गर्ल्स काय बोलल्या तुला की तू रडू शकतोस? नाही
अरे म्हणजे त्या सोबत असतात ना तर थोडस काहीतरी त्यांना माहित असेल तिच्याबद्दल पण तू असं. काय विचारलंस त्यांना, म्हणजे काय विचारलं? ही कशी आहे, स्वभाव कसा आहे, असं हो, तसं हा, ठीक. असं विचारलं नॉर्मली. हा. तर मला ऍक्च्युली सगळेजण बोललेले की तिच्या नादी नको लागू. वाव, आतापर्यंत किती छान चाललेलं ना सगळं. आणि ऑफिसवाले काय म्हणतात? हा. हा, तू एन्क्वायरी केलीस, तुला फीडबॅक मिळाला, मग? हा तर तरी पण मला एक वन साइडेड क्रश होता तिच्यावरती. हा हा, याला खास म्हणतात. हा तेच म्हणू शकतोस. नाही घास होती की पाहिजेच आहे ती मला. अरे अरे अरे. हा, आणि तिचा डेस्क आहे ना ऍक्च्युली असा माझ्या समोरच होता, असं समोर बसायची, त्यामुळे कंटिन्यू नजर जायची माझी कामामध्ये, फोकस तेवढं शिवाय खायचो मी त्याच्यामुळे. मग टेक्स्ट केला तिला, रील पाठवलेली स्टार्टिंगला, नंतर हळूहळू कन्व्हर्सेशन वाढलं की ती नंतर मी तिला विचारलं की माझ्याशी डेट करशील का वगैरे म्हणून. तर मग ती हो बोलली. माझ्याशी डेट करशील का? अरे म्हणजे मी आय लव्ह यू बोललेलो ऍक्च्युली डायरेक्टली. मी तुला सांगताना जसं असं खोटं नको सांगू मला. कसं काय म्हणाला? मी तुझ्यावर नाही, प्रेम मला करतो. तू आवडतेस, आय लव्ह यू. ओ वाव, मी कधी असं म्हणालोच नाही कोणाला यार. नाही, मी म्हणालेलं. अरे हा, म्हणजे तिला नाही, त्याला वाटलं की मी म्हणालो, तू नको म्हणूस तिला. ठीक आहे, हा तू तिला म्हणालास माझा. हा, मग नंतर हे ती- इंस्टाग्राम वरती चालू आहे हो, सर. इन्स्टावरती चालू. हा, मग? त्याच्यानंतर ती काय म्हणाली? तिने पहिला सिम्बॉल्स पाठवले असे रडायचे. सिम्बॉल्स नाही, त्याला इमोजीज इमोजी, हो इमोजी पाठवले असे रडायचे. नंतर मी तिला विचारलं तुझा आन्सर पाहिजे मला, ए थांबा थांबा, तुझा आन्सर पाहिजे मला. रडायचे सिम्बॉल्स आले. हा, हा, तर ती बोलली हो, त्या डायरेक्टली त्याच मोमेंटला. तर त्याच्या जवळपास 15 दिवसानंतर, म्हणजे 3 महिन्यानंतरचा रिलेशनशिप चालू झाल्याच्या 3 महिन्यानंतर मला कळालं की तिचा दुसरा बॉयफ्रेंड आहे बाहेर तिथे, आणि तो पण आमच्याच ऑफिसमध्ये. त्याच्यासोबत डेट करताना पण ती ऑलरेडी 3-4 पोरांशी बोलत होती, डेट करत होती. म्हणजे तिचे 5-6 बॉयफ्रेंड हा. आणि तू त्याच्यातला एक होता. हा, त्यातला एक म्हणजे 6वा असं. बट नंतर मग एंड मुवमेंटला आहे ना, मी तिला जेवढं म्हणजे 3-4 महिन्यात खर्च झालाय ना, तू मागितला. तेवढा सगळा मागून घेतला. बोललो मी इव्हन एवढं पण केलं की बोललो तू माझे जेवढे पैसे घेतले तेवढे रिटर्न दे, नाही तर मी तुझ्या भावाला नाही तर दीदीला मेसेज करेन आणि सांगेल सगळे तुझ्या बॉयफ्रेंड्स बद्दल. किती रुपये होते तुझे? इव्हन सगळे जोडून बोडून छोटे मोठे खर्च काढून 18,000 झालेले. आता तुला नाही कळलं? भावा, माझी तेवढी सॅलरी नाही. आता तुला कळलं मी तुझ्याशी का नव्हतो बोलत एवढे दिवस? भावा पण मी घेतल्या. हा ठीक आहे, याच्यात काही प्राऊड फिलिंग नाहीये. ठीक आहे, प्राऊड नाहीये, बट ते आत्ता म्हणजे असं वाटत नाही की ती त्याशी पोरगी होती. रे भावा, रडू शकतोस तू. नाही रड तू, तिच्यासाठी नाही रडणार. रड. चला या टाळ्या वाजवायच्यासाठी. बघा, काही शो मध्ये काय होतं, माईक आम्ही ज्यांना पण देतो ते सगळे इंटरेस्टिंग निघतात, आणि काही शो मध्ये काय होतात की सगळे हकतात, आणि हा काही वाला शो आहे. ठीक आहे, अजून एक लास्ट कोणाशी तरी आपण बोलू शकतो. कपिल, बोलूया आपण तुझ्याशी? ठीक आहे, एकदा याला माईक दे. ठीक आहे, एकदा कपिलसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हॅलो हाय. तर यार, जर तुम्ही माझा कॉन्टेंट फॉलो करत असाल तर तुम्ही थोडे दिवसापूर्वी मी एक स्टोरी टाकलेली. मी एक मराठी नाटक पाहायला गेलो, ठरलंय फॉर एव्हर. ठीक आहे, आणि काही लोकांनी पाहिले. ठीक आहे, तर त्याच्यात जो लीड रोलमध्ये आहे त्याचं नाव आहे कपिल. खूप टॅलेंटेड मुलगा आहे हा. कारण मी बऱ्याच टाइम नंतर नाटक पाहायला गेलो, आणि नाटक तर जबरदस्त होतं, मस्त ऍक्टिंग, सगळ्यांची सगळी स्टोरी वगैरे सगळी छान होती. आणि नंतर मला कळलं की ती त्या नाटकात ऍक्च्युली काय म्हणतात, म्युझिकल आहे. इट्स म्युझिकल. हो, हा, तर म्युझिकल आहे, त्याच्यात गाणी पण आहेत, आणि ती गाणी ह्याने गायली आहेत. तर हा ऍक्टर पण आहे, सिंगर पण आहे. स्टेजवर येतोस तू? शुअर. थँक्यू. ठीक आहे, ये. हा बसायचं कुठे? हा, तू इथे बस, मी उभा राहतो. हा, बस बस इथे बस. बसू शकतो. नाही, बस इथे बस तू, मी उभा राहतो. हा, पैसे घेईल. अरे गरज आहे, मराठी नाटकात एवढे मिळत नाहीत का? तर कपिल, तू गाशील ऍक्च्युली, तुला गायला आवडेल ते गाणं? आय डोंट वॉन्ट स्टील युअर थंडर. नाही नाही नाही, अरे घेऊन टाक. माझा थंडर सध्या थंडच आहे. आज जसा शो गेलाय. हो, ठीक आहे, पण ऍक्च्युली म्हणजे जेव्हा नाटक संपलं त्यानंतर मी ती गाणी ऍक्च्युली लूपवर ऐकतोय. 1-2 स्टोरीज मध्ये पण मी टाकलेलं. तर तुझा फेवरेट कोणता आहे? त्याच्यातलंच गाणं. ऍक्च्युली ते ट्रॉमा आहे अगेन त्या गाण्यामध्ये. पियानोवर तुम्ही जे गातो ना ते इट्स व्हेरी बेसिक. बट कोणतं आहे तुझा? अच्छा, आणि ते पहिलं वालं जे ते तुझ्या विना, ते गाऊ का? हा ते, हा तुला मला ते जास्त आवडलं. ते मला जास्त आवडलं.
I don't know, माझा घसा थोडा खराब आहे हे चांगले सिंगर हेच बोलतात ना नेहमी. नाही नाही खरंच कफ झाला मला थोडा. वळणावर एखाद्या कधी तू भेटना, आठवण यावी जुनी तशी तू हसना, वाटण संपणारी मी एकटा, दिशाहीन प्रवास चाललेला, सोबतीची तुझ्या ओढाता थांबना. सॉरी एवढंच गाव तुम्ही आता मला घसा थोडा खराब आहे माझा. ते तुझ्या विना पण थोडी कॉमेडीज केली मी. नाही नाही अरे खूप छान गायलं ते तुझ्या विना कर ना ते एकदा मला ते 2 लाईन ऐकायची. तुझ्या विना आता कसे सारे व्यर्थ वाटते, तुझ्या हातामध्ये द्यावा, इथे पॉज नाही टाकू शकत, जन्म वाटते, भोवती किती पाऊल खुणा, पाहतो तुझ्या नात्याला या तुझ्या माझ्या, नाव काय देऊ सांगना. असे काय मी पण गायलं असतं पण मला पण घसा खराब आहे. घसा आणि सूर दोन्ही खराब आहे. पण बघ मी तुला जेन्युअनली विचारतो ठीक आहे, जसं की स्टँडअप मध्ये काय होतं की तुम्ही स्टँडअप करता आणि मग त्यानंतर असं होतं की मुली अटेन्शन तर देतात, असं नाटकानंतर पण होतं का? म्हणजे मला माहित नाही म्हणून. म्हणजे ते वीरदास म्हणतो ना हाफ एन आवर मॅजिक तुमच्या तर होतं म्हणजे थोडंसं नाही का. आता आपल्या प्रेमात वृत्तात उघड पडते हे नाटकातच होऊ शकतं फक्त नाही का. आणि तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे आता? नाही आता आणि हो तुझा ब्रेकअप कधी झालाय? लास्ट टाइम ब्रेकअप माझा आता इयर अँड हाफ होतो. आणि का झाला? कारण म्हणजे मी लंडन मध्ये राहत होतो 4 वर्ष. अच्छा तू श्रीमंत आहेस. लंडन मध्ये काय करत होता? मी मास्टर्स केलं, मास्टर्स इन परफॉर्मन्स करत होतो मी तिथे. म्हणजे तू असं एवढं शिकून आलाय सगळं? ओ बापरे. हा म्हणजे आहे रिझल्टच खूप चांगलाच आहे. Thanks. तर त्यानंतर मग तिथेच काम पण करत होतो मी. काय काम करायचं? मी खूप वेगवेगळ्या पद्धतीची काम करत होतो. मी तिकडे फिल्म पण केली ऍक्च्युली. नेटफ्लिक्स वरती आहे तिथं बकिंगहॅम मर्डर्स नावाची. हो तू बघितलंयस? हा तू तर काय घरी व्रीच आहेस ना तू? सॉरी कोमल घरी जाऊन रडणार आहे आज. हरामखोर आहे, ब्लॉक करते याला. नाही करणार निर्लज्ज. तर दादा कोमल तू आणि मी आता फ्रेंड्स नाही आहोत. नाही आहोत. हा पण मग नाही मग तिथे अजून मी डिरेक्ट पण करत होतो, थिएटर करत होतो. चालू होतं. आणि जसं या नाटकामध्ये ना याचा रोल आहे की हा स्टँडअप कमेडियन आहे त्याच्यात. ठीक आहे, तर असा एक सीन आहे ज्याच्यात हा ऑडियन्स मध्ये येतो आणि परफॉर्म वगैरे करतो. मी हिंमत केली होती ह्याच्यासोबत क्राऊड वर्क करायचं पण मला काही जमलं नाही ते. नाही चांगलं केलं. मॉडेस्ट कार्ड खेळतोय. पण तू सांग तुझं असं कोणतं तुला कधी वाटलं की तू स्टँडअप कॉमेडी तुला करायची आहे? मला नाही, मला खरंच खूप डिफिकल्ट क्राफ्ट वाटतं ते. मी आता स्क्रिप्ट असते तर पाठ करून बोलायला काही होत म्हणजे असं होत नाही. अच्छा तू म्हणतोस असं अनस्क्रिप्टेड असं अवघड वाटतं? भारत दिस इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे 2 तास म्हणजे टाइम आणि 1.5 तास वगैरे हे करणं इज नॉट. थँक्यू. हेच बोलण्यासाठी मी त्याला बरं बोलू. त्यांनी मला मेसेज करून सांगितलं वरी आणि माझी तारीफ कर. पण कपिल तुला काही सांगायचं तुझ्या नाटकाच्या बद्दल अजून काही? नाही म्हणजे आता सीइंग ऑल ऑफ यू म्हणजे तुझा जो आता ऑडियन्स आहे तू जनरेट केलंयस मराठी स्टँडअप आणि हे सगळं, आम्ही पण असाच काहीतरी प्रयत्न करतो की मराठी नाटक जे ज्या पारंपरिक पद्धतीत चालते ट्रेडिशनली जे चालते ते ब्रेक करून आम्ही काहीतरी वेगळं करायचं. मी स्वतः वन ऑफ द प्रोड्युसर्स आहे, रोता पण आहे, ऋषी पण आहे. सो आम्ही एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. एक वेगळी व्हिज्युअल फिलॉसॉफी आणली. याआधी मराठी थिएटरमध्ये कधीच म्युझिकल आणि त्याला मागे पूर्ण 10x32ची LED स्क्रीन आणि या सगळ्या गोष्टी कधीच नव्हत्या. सो वी आर ट्राईंग टू डू दॅट आणि त्याला थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. इट्स अ ग्रेट इट्स अ लव्ह स्टोरी. 7 वर्षांनी परत एक्सेस भेटतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला खूप मजा येईल. तुम्ही सगळ्यांनी प्लीज या. ठरलंय फॉरएव्हर नाव आहे आणि यू गाईज कॅन जस्ट कम अँड एन्जॉय इट. ते लोक आता त्यांचा महाराष्ट्र दौरा करतायत. तुम्ही लिंक वगैरे बघू शकता. आणि ऍक्च्युली आम्ही असंच गेलो नाटक पाहायला खूप टाइम नंतर. मी आणि माझे दोन्ही बेस्ट फ्रेंड्स पण गेले आणि अजूनही आम्ही डिस्कस करत असतो की ऍक्च्युली खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे असं तारीफ करायची म्हणून मी नाही करत युजली, पण खूप टॅलेंटेड आहेत हे लोक आणि खूप वेगळा अनुभव राहील तुम्हाला. ठीक आहे, जसा आज होता तसं नसेल. ठीक आहे मला मजा आली. पण ठीक आहे, नक्की बघा तुम्ही. ठरलंय फॉरएव्हर असं नाटकाचं नाव आहे. बाकी कपिलसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या होता पुन्हा. थँक्यू.
याच नोटवर या शोचा अंत होतोय. एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी त्यासाठी.